दुसऱ्याला दाखवायचं काम करायचं आहे, दिवा उजेडातच आहे महाराज. तसं मुक्त पुरुष हा स्वतः मुक्तच आहे. ज्ञानानं तो काय झालेला आहे, कृतकृत्य झालेला आहे, पण त्याला आता काम उरलेलं नाही, पण लोकांसाठी त्यानं फिरायला काय हरकत आहे. म्हणून हे चरित्र तुम्ही आम्ही काय करायची, सदैव प्राणापरवती जपायची, आवडेल तितकी वाचायची, सदैव श्रवण करायची आणि त्यांच्या चरित्रातच आपलं चित्त शुद्ध करून घ्यायचं. म्हणून ज्ञानोबरायांचं चरित्र, तुकोबरायांचं चरित्र महिपती बाबांनी लिहिलंय. महाराज सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर विजय म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचं अखंड चरित्र ज्ञानोबरायांचं मांडलेलं आहे. त्यांनी वेळ काढून महाराज हे सगळं वाचावं. हे वाचल्याखेरीज मरू नये असं मला तरी वाटतंय. आम्ही मराठी माणसं आहोत, मरायचंच आहे एक दिवस, पण काहीतरी कादंबऱ्या वाचण्यापेक्षा संतांचे चरित्र वाचावीत. आम्हाला कुठं घडतंय आळंदीला जायला, काय घडतंय, आम्ही संसारी माणसं महाराज. घर बसल्या आज ज्ञानेश्वरी ज्यानं उघडली तो आळंदीतच आहे, नाही कुठं. विश्वाकार माऊली झालेली आहे. विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाश नवल आहे. ज्ञानोबा सांगतात विश्वाकार झालेले संत